हे मंदिर जरी देवीचं दिसत असलं तरी या मंदिरातली देवी भूमिगत आहे। विरार पश्चिमेला असलेलं सतपाळा गाव, ताडामाडाच्या, केळी फोकळीच्या, फळाफळांच्या वृक्षराजीने नटलेलं गाव, या गावात तलावाशेजारी असलेलं मामावंती देवीचं मंदिर। या मंदिरात देवी असली तरी तिला आपण पाहू शकत नाही, कारण ही देवी भूमिगत आहे। या भूमिगत असण्यामागे खूप सारे तर्कवितर्क आहेत। तो काळ पोर्तुगीजांच्या धार्मिक अत्याचारांचा आणि मुघलांच्या बेबंदशाहीचा। यातून देवदेवताही सुटल्या नाहीत। आपल्या आराध्य देवदेवतांची विटंबना होऊ नये ज्यासाठी या देवता तलावात किंवा जमिनीत पुरल्या जात। या मामावंती देवीला एक शतकांची परंपरा। भक्तांच्या नवसाला पावणारी ही देवता दर तिसऱ्या वर्षी एखादा सुरक्षित दिवस पाहून भाविकांच्या दर्शनासाठी बाहेर काढली जाते। देश विदेशातून या मामावंती देवीच्या दर्शनासाठी भक्तगण येतात। पहिल्या दिवशी गावच्या वेशीवर असलेल्या पुरातन रामकुंडावर या देवीला अंघोळ घालून सतपाळा गावातील कैलासवासी गोपीनाथ भिवा पाटील यांच्या घरी या देवीची प्रतिष्ठापना केली जाते। सुरुवातीला हा कालावधी 5 दिवसांचा होता, पण जसजसा भक्तांचा ओघ वाढू लागला तसतसा हा कालावधी 7 दिवसांवर नेण्यात आला। फिरंगी आणि यवनी अत्याचारातून तावून सुलाखून निघालेल्या तसेच कैक शतकांची परंपरा असलेला हा मामावंती देवीचा सोहळा डोळ्यात साठवण्यासारखाच। श्री भूमिगत श्री मामावंती देवीचा उत्सव बुधवार दिनांक 6 मंगळवार दिनांक 12 मे असा साजरा होत आहे। मी या जिल्ह्यातील, या तालुक्यातील आणि या राज्यातील सर्व भाविकांना नम्र आवाहन करतो की त्यांनी श्री मामावंती देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा।